स्वाध्याय इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठाचे नाव सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. शाळेत आपल्याला अनेक टिंबटिंब उपलब्ध असतात। उत्तर आहे सुविधा। 2. बस, रेल्वे या टिंबटिंब वाहतुकीच्या सुविधा आहेत। याचे उत्तर आहे सार्वजनिक। 3. सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे। याचे उत्तर आहे सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे। 4. आपली शाळा म्हणजे आपली घराबाहेरचे टिंबटिंब असते। याचे उत्तर आहे आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते। 5. प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र टिंबटिंब असते। याचे उत्तर आहे प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते। 6. शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो। याचे उत्तर आहे शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत? उत्तर, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक इत्यादी महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत। 2. सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते? उत्तर, सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक याची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते। 3. प्रत्येक मुला-मुलींचा कोणता हक्क आहे? उत्तर, शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुला-मुलींचा हक्क आहे। 4. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण कोणी पूर्ण केले पाहिजे? उत्तर, शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींनी शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे। 5. शिक्षण हक्क कायद्यानुसार विशेष गरज असलेल्या मुलामुलींसाठी वयोगटाची कोणती अट आहे? उत्तर, शिक्षण हक्क कायद्यानुसार विशेष गरज असलेल्या मुलामुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी 6 ते 18 वर्षे ही वयोगटाची अट आहे। 6. शाळेच्या उभारणीत कोण कोण मदत करू शकतात? उत्तर, शाळेच्या उभारणीत अनेक संस्था व पालक, माजी विद्यार्थी, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ, उद्योजक इत्यादी समाजघटक मदत करू शकतात। 7. शाळेतील घडामोडी पालकांपर्यंत कोणी पोहोचवल्या पाहिजेत? उत्तर, विद्यार्थ्यांनी शाळेतील घडामोडी पालकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नाची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 1. आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो? उत्तर, आपण पुढील सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो। 1. बस, रेल्वे, विमान, रिक्षा, टॅक्सी आदी वाहतुकीच्या सुविधा। 2. टपाल सेवा, दूरध्वनी अशा संपर्क सुविधा। 3. अग्निशमन, पोलीस, बँक, नाट्यगृह, बाग-बगीचे, पोहण्याचे तलाव इत्यादी आवश्यक व मनोरंजनाच्या सार्वजनिक सुविधा। 2. शाळेच्या जडणघडणीत समाज आपला वाटा कसा देऊ शकतो? उत्तर, शाळेच्या जडणघडणीत समाज पुढील प्रकारे आपला वाटा देऊ शकतो। 1. वर्गखोल्या बांधून देणे। 2. ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य इत्यादी बाबी उपलब्ध करून देणे। 3. खगोल विज्ञान केंद्र, ऐतिहासिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित करून देणे। 3. शाळेत शिक्षक, पालक आणि माता पालक संघ का असावेत? उत्तर, 1. शिक्षक, पालक व माता पालक संघामुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होऊ शकतो। 2. शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढवता येऊ शकतो। 3. या संघामुळे शाळेच्या समस्या सोडवता येऊ शकतात, तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व अपेक्षा पालकांना शिक्षकापुढे ठेवता येतात। म्हणून शाळेत शिक्षक, पालक आणि माता पालक संघ असावेत। प्रश्न चौथा, काय होईल ते लिहा। 1. मुला-मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर? उत्तर, मुला-मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर प्रामुख्याने मुलींचे शिक्षणाचे प्रमाण खूप कमी होईल। अल्पशिक्षित व निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुटेल। समाजांचा समतोल विकास होणार नाही। 2.
समाजाने शाळेला मदत केली नाही तर? ह्याचे उत्तर, समाजाने शाळेला मदत केली नाही तर शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही. शाळेच्या समस्या वाढत जातील. 3. सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर? उत्तर, सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर त्या सुविधा खूप काळ देणे संस्थांना वा शासनाला शक्य होईल. त्याचा दर्जा चांगला राहील. त्या गोष्टीवर खर्च होणार नाही. त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचे स्वाध्याय अभ्यासले. पुढील पाठाचे स्वाध्याय अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.